गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 20वा माझं शाळेचं नक्की झालं हा पाहणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत विमल मोरे. मुलांनो, या पाठामध्ये लेखिकेला तिच्या मोठ्या भावाने फार जिद्दीने कसं शाळेत घातलं याची एक उद्बोधक हकीकत सांगितलेली आहे. चला तर पाठ पाहूयात. कोल्हापूरमधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागूनच एका सरळ रेषेत 15-20 झोपड्या होत्या. त्यातल्याच एका झोपडीत आम्ही राहत होतो. मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या भिंती, त्या पण पावसाचं पाणी मुरून पडण्याच्या बेतात होत्या. फुटकी तुटकी कौलं वरती टाकली होती. आतली जमीन तर सतत ओलसरच असायची. त्यामुळे त्या झोपडीत नेहमी कुबट वास यायचा. उठून उभं राहिलं तर वरची कौलं डोक्याला धाडकन लागायची. मोठ्या माणसांना उभं राहून कसलंच काम करता येत नव्हतं. पहा, कोल्हापूर महाराष्ट्रातला जिल्हा आहे दक्षिणेकडचा, आणि तिथलं कळंबा मध्यवर्ती कारागृह, त्या कोल्हापूरमधला एक कारागृह तुरुंग, त्याचं नाव आहे कळंबा. आणि त्या कळंबा कारागृहाच्या जवळच रस्त्याला लागून सरळ रेषेमध्ये एक 15-20 झोपड्या होत्या. आणि त्यातल्या एका झोपडीतच ही लेखिका राहत होती. आता तिथे कशी परिस्थिती होती तर मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या भिंती, म्हणजे त्या भाजक्या विटा नव्हत्या. फक्त पाणी आणि माती घेऊन तशाच विटा, त्या सुकल्यानंतर तयार झालेल्या विटा घर बांधण्यासाठी वापरलेल्या अशा त्या कच्च्या विटा होत्या. आणि त्यांनी बांधलेल्या त्या भिंती, त्या पण पावसाचं मुरून पडण्याच्या बेतात होत्या. आणि त्यासुद्धा कशा होत्या तर पावसाचं पाणी आत झिरपून झिरपून ओलसर झालेल्या, त्यामुळे त्या कधीही पडतील अशा बेतात आल्या होत्या. फुटकी तुटकी कौलं वर टाकली होती. आणि त्या झोपड्यांच्या वरती कौलंसुद्धा चांगली नव्हती, तीसुद्धा फुटकी तुटकीच होती. पहा पुढे तिने काय म्हटलंय, आतील जमीन तर सतत ओलसरच असायची. पहा, आणि आतली जमीन सुद्धा सतत म्हणजे नेहमी थोडीफार ओलसरच वाटायची, ती सुकी खडखडीत अशी नव्हतीच. का तर तिथे हवा खेळती नव्हती, उंची कमी होती, भिंती ओलसरच असायच्या. ह्या सर्व कारणांमुळे ती नेहमी ओलसरच असायची. त्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा. कुबट म्हणजे कुजल्यासारखा थोडासा वास यायचा. उठून उभं राहिलं, आता त्या झोपडीची उंची बघा किती म्हटले तिने. उठून उभं राहिलं तर कौलं डोक्याला धाडकन लागायची, म्हणजे आपण सरळ उठून उभं राहून चालू शकत नाही एवढीच उंची तिची. मोठ्या माणसांना उभं राहून कसलंच काम करता येत नव्हतं, आणि मोठी माणसं उभं राहून कामसुद्धा नीट करू शकत नाहीत एवढीच तिची उंची. अशी ती झोपडी होती की जिथे ही लेखिका राहण्यासाठी किंवा दादाकडे राहायला गेलेली होती. पहा पुढे, झोपडीत एका बाजूला, तर त्या झोपडीचं वर्णन केलं, आतमध्ये काय काय साहित्य होतं. पहा, झोपडीत एका बाजूला 4-5 फाटक्या वाकळा पडलेल्या, त्याच वाकळा आम्ही अंतरायला पांघरायला वापरत असू. 7-8 जर्मनची ताटं, चिंध्यांची, फाटक्या कपड्यांची 2-3 गाठोडी, पाण्यासाठी 2 जर्मनची पातेली, 1 पत्र्याची घागर, आणि अशोकदादाला नुकतीच मिळालेली पोलीस खात्याची काळी पत्र्याची पेटी. एवढाच आमच्या घरातला एकूण संसार. शिवाय त्या दारात एक रांजण होता. पहा, तिने त्या घरी काय काय साहित्य होतं, त्या घर आपण म्हणतोय, आता ती एक छोटीशी झोपडी होती, त्याच्यात साहित्य काय होतं बघा. 4-5 फाटक्या वाकळा, वाकळा म्हणजे गोदड्या, म्हणजे त्या होतं काय तर 4-5 फाटलेल्या गोदड्या होत्या, आणि त्याच गोदड्या ते अंतरायला आणि पांघरायला वापरत होते. त्याच्याशिवाय 7-8 जर्मनची ताटं, ॲल्युमिनियमची 7-8 ताटं होती घरामध्ये, आणि 2-3 गाठोडी होती. कसली तर फाटक्या कपड्यांची आणि चिंध्यांची ही गाठोडी त्या घरामध्ये होती. त्याच्याशिवाय 2 जर्मनची पातेली आणि 1 पत्र्याची घागर, म्हणजे पाणी आणण्यासाठी घागर, आणि जर्मनची पातेली जेवण बनवण्यासाठी जी वापरतो ती. त्याशिवाय अशोकदादाला मिळालेली पोलीस खात्याची पेटी. पूर्वी मिलिटरीवाले किंवा पोलीस खात्यातील लोकांना पत्र्याची पेटी साहित्य ठेवण्यासाठी मिळायची, ती काळी पत्र्याची पेटी. एवढाच आमच्या घरातला एकूण संसार, म्हणजे तिचा दादा पोलीस खात्यात होता, लक्षात घ्या. एवढाच एकूण संसार, म्हणजे त्या घरामध्ये एवढंच साहित्य होतं. आणि त्याच्याशिवाय आणखी एक गोष्ट होती, ती म्हणजे दारामध्ये एक रांजण होतं. रांजण म्हणजे एक मोठं मडकं होतं. पहा, त्या झोपडीत अशोकदादा, त्याची बायको सुमती, लिंगप्पा, मर्याप्पा, मधू आणि माझा चुलत भाऊ सिद्धू असे 6 जण राहत होते. तशातच 3-4 दिवसांपासून माझे वडील, आई, मी आणि माझी बहीण मंगल असे आम्ही आणखी 4 जणही तिथंच आलो होतो. सर्वांना झोपायला सुद्धा जागा पुरत नव्हती. पहा,
आता हिने काय म्हटलं आहे की त्या झोपडीत अशोकदादा त्याची बायको, आता ती एवढीशी झोपडी आणि त्या झोपडीत माणसं किती राहतात बघा. अशोकदादा एक, त्याची बायको दोन, आणि त्याच्याशिवाय त्याच्या बायकोचं नाव सुमती होतं. त्याच्याशिवाय लिंगप्पा, मर्याप्पा, मधू आणि हिचा चुलत भाऊ सिद्धू हे 4, अशी 6 जणं राहत होती. आणि त्या माणसांमध्ये आणखी 4 लोकांची भर पडली होती. ते कोण? तर लेखिका, लेखिकेची बहीण मंगल आणि आईवडील, अशी एकूण 4 म्हणजे एकूण 10 माणसं एवढ्याशा झोपडीमध्ये राहत होती. पहा, उद्या आम्हाला पुन्हा बोरगावला पालांवर जायचं होतं आणि आई बाबा जायची तयारी करत होते. आईनं 2-3 ताटल्या, वेगवेगळ्या रंगांची जोडलेली 2 पातळं एका मोठ्या पिशवीत भरली. बाबाही बारीक सारीक सामान दुसऱ्या पिशवीत भरू लागले होते. तोच अशोकदादा ड्युटीवरून घरी आला. तो आईला सामान भरताना बघून म्हणाला, आई कुठं जायची तयारी चालली आहे? आई म्हणाली, जातू मागाला, किती दिवस इथं बसून खायचं? दादानं बाबांना विचारलं, बाबा कुठल्या गावाला जाणार? आपल्या लोकांची बोरगावला पालं आहे ती, उद्या मोरल्या गावाला जाणार आहे ती, तवा आजच जाय पाहिजे, बाबा म्हणाले. पहा, ग्रामीण बोलीभाषेतला हा उत्तर आपल्याला दिलेला आहे, आपल्याला समजून घ्यायचं. आता पहा, उद्या आम्हाला पुन्हा बोरगावला पालांवर जायचं होतं. पालं म्हणजे मोकळ्या माळरानावरती ज्या वस्त्या असतात त्या वस्त्यांमधले तंबू, आणि त्या वस्त्या त्याला पण पालं म्हणतात. आता त्या पालांवरती जायचं होतं आणि कुणाकुणाला जायचं होतं आता बघा. आईबाबा तयारी करायला लागले. आईबाबांनी काय तयारी केली तर 2-3 ताटल्या, वेगवेगळ्या रंगाची जोडलेली पातळ, आणि ती कशात भरली तर एका पिशवीत, मोठ्या पिशवीत भरली. बाबासुद्धा छोटं मोठं बारीक सुरीक काही सामान असेल ते पिशवीत भरू लागले. आणि हे सगळं अशोकदादा ड्युटीवरून घरी आलेल्यावर त्यांनी पाहिलं. ड्युटी म्हणजे कामावरनं, कर्तव्यावरनं तो ते अशोकदादा घरी आला आणि त्याने ते पाहिलं की आई बाबा कुठेतरी जायची तयारी करत आहेत. तो आईला सामान भरताना बघून म्हणाला, आई कुठं जायची तयारी चालली आहे, तुम्ही आता कुठं निघालात? त्याच्यानंतर आईने त्याला काय म्हटलं तर, जातू मागाला, किती दिवस इथं बसून खायचं? की आता किती दिवस इथे असं बसून खायचं? आम्ही आता मागे फिरतो किंवा आम्ही आता पुन्हा पालांवरती जातो. दादानं बाबाला विचारलं, बाबा कुठल्या गावाला जाणार? आता लक्षात घ्या, ही लोक एकाच ठिकाणी काम करत नाहीत, तर फिरतीची कामं असतात. त्यामुळे आता नक्की ह्या लोकांची जी पालं होती ती कुठे आहेत, कुठल्या गावात आहेत? म्हणून दादाने विचारलं की आता तुम्ही कुठल्या गावाला जाणार? त्यावेळेला बाबांनी उत्तर दिलं, आपल्या लोकांची बोरगावला पालं आहे ती, की आपल्या लोकांची बोरगाव हे ठिकाण आहे, तिथे पालं आहेत आणि उद्या ते पुढच्या गावाला जाणार आहेत, तेव्हा आजच जायला पाहिजे. बाबा म्हणाले की ते उद्या मोरल्या म्हणजे पुढच्या गावाला जाणार आहे ती म्हणजे आहेत, तेव्हा म्हणजे तेव्हा. त्यामुळे जर ते पुढे निघून गेले तर आम्हाला कळणार नाही ते कुठे गेलेत, आणि त्यामुळे त्यांना जर गाठायचं असेल किंवा त्यांच्यासोबत जर काम आता करायला लागायचं असेल तर आजच निघायला पाहिजे, असे बाबा या अशोकदादाला म्हणाले. पहा मुलांनो, या पाठाचं वाचन करायचं आहे आणि सराव प्रश्न सोडवायचे आहेत. धन्यवाद.